सागर काय रे कुठं आपलं बिराड बिराड कुठं आहे हा कवाशी आली बिराड तू गोड्या बसून आला का चालत चालत होय अरे सागर मागच्या तळावनं पुढच्या मजदीला वाडा आलाय आणि गोडावनं खाली बिराड आता उतरावले आणि त्यांनी वदय लावून घेतले आज वाडा इकडं पुढं आलाय मग बा नाही पोरांनी बोकर दिली आणून मग भेटले होते आम्हाला मिठी आले पोरा मिठी आले मेंढर पण आता आलं ते बिराडाजवळ वाडा आहेत आता जंगलामध्ये बसलाय इथं लय जंगल आहे मानाय होय आता कुठं निघाला पाण्याला आता गावात तिथे जाणार गावाला काय पाण्याला तेव्हा जायचं. मग कशी कशी आली बिराड आता कोकरी मिळते ते निघाल्या बाण आहे अर्चना पाण्याला निघाल्या आता पाणी कुठून तर शोधून आणायला लागल दिपा येते होय दिपा जाते तू हा मग पाणी पित पाणी पोरण आम्ही मेंढराकडे होतो घ्या ठेवा हे रानटी कुत्री ना तीन कुत्री आली त्यांनी बिराड आणली आणि आम्ही मेंढरा घेऊन आता तळावर पोहोचलो इथं आजचा मुक्काम आमचा इथं आहे आता उद्या कुठं होईल ते सांगता नाहीत जरा भेटलं तरी थांबू इथं नाही भेटलं तर मग जायचं पुढच्या मस्जिदीला कारण अजून एवढा पाऊस पण चालू नाही त्यामुळे मग आम्ही असा दिवस काढत काढतच निघालोय पाऊस असतं तर मग एकदम जोरात जावं लागलं असतं आता बाणाय गेली पाण्याला बाणाय ना अर्चना अजून सरपणाचं चुलीला दगडे नंतर जेवण करायचं हा चांगली गावली जांभळ कवाची आली बिराड अर्धा तास झाला आता निघालोय आम्ही पाण्याला मी अर्चना पुरतेरा दीपा बाई ती आली होय बाय पण येते ते मागणं मेंढर बी वाड्यात आले ते आता त्याच्यामुळं मग बिराडाव काय काळजी नाही उकरी मिळली मामा तर आहे तर बिराडाव आम्ही आता पाणी पुढं गावतंय काय माहित दिवस तर मावाळलाय इथनं बिथनं वर बीड आहे वय वाट होय का हा हा इथं आहे का नळाला पाणी बरं झालं आम्हाला लगेच भेटलं ते हा मेंढ्यांनाच घेऊन चाललोय हं? बघा बरं काढ घरच्या ना पाणी नाही मग काय माहित काढ की नाही नळ गेला दिवसभर असतात का बोरिंग देता का मग प्यायचा का इथे कुठंच नळ नाही का आता संध्याकाळी येतील किती वाजता 8 वाजता अरे बाप तर मग एक हांडा स्वयंपाकाला घातला बोरिंग चांगलं वारीचं आहे ना तिकडे पुढे वाट दोन ने बा हा आहे का मला चुंबळ करते आई देते तुझ्या डोक्यात हा जा हळूहळू जा जा बा नाही जा आता एवढं मारल्याची वाट तरी काय मिळणार आहे का आपलं आपण गावतंय का नाही काय माहिती गावलं तर बरं झालं पुढे इचरायचं
पाणी कुठे भेटन वाई? चालेल चालेल. ह्या आईंनी पाणी दिलं आम्हाला जरा. हा इकडं उतरलोय पण संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे पाणीच नाही. तर 2 हांड भरून मी आले मोर. कसं आहे आता बाय भरते ते आपलं. बाय म्हणले मला 1 दूध द्या. आता बायचं झाल्यावर अर्चना भरीन. तर परत मी ही भांडी मोकळी करून परत एक खेपाला जाईन. एका खेपात काय पाणी होत नाही. 7-8 खेपा लागतात. कारण पोरं सोरं आंघोळीला पुन्हा नासवाय तुसवाय पाणी लय लागतं. जेवणाला पियायला कमी लागतंय पण वापरायचं पाणी जास्त लागतंय. पण आता खरं वापरायचं बी तिथनंच आणायला लागतंय आणि जेवणाचं बी. पोरांनो लागा मला उतरू. तुझी बा आहे ना कोंबड्याला पाणी होत मारवायचं. य य य य बाई हा डबा डबा येतो इथं बघ. कोंबड्याची बाई पुढे आणले इथं. येत बघ होय का? बा नाही हा केलं का सगळं साहित्य गोळा? केलं नाही तर काय माहिती. पाणी बिणी भरलं. पाणी दिलं एका आईने दिलं हा आणि परत त्या खेपाला गेलं बंदच केलं. असं पण होते काही ठिकाणी. मग त्यांना बी वर पाणी सोडायला लागते ना. हा त्यांचं भाडं करी होतं माहिती आहे का? अर्चनाने घेतली आता चूल पेटून इकडं. शिळेले आणली होती ना. तिला जरा पाणी प्यायला लागते बिराडावलं चांगलं. हा? पाणी एक भेटा ना इकडं. पाणी पिते नाही त्याचा. त्या मुक्याची तर आवाज बी जाम करायला लागते. हा ना. आपण आपल्याला नसलं तर कसा तर पडवतोय. हा आता बानाईने अर्चनाने आणि दीपानी 3 जणी एवढं पाणी भरलं. भरलं ना माया पाणी तिघींनी बरा. मी नाचलं मी नाही पण पाणी आणून लागले ती. मग काय मी नाही गेली आत्याच्या गावाला तिकडं. हा इथं आल्याच्या नंतर म्हणजे इथं सगळा परिसर नवीन असतो आणि त्या परिसरात आल्याच्या नंतर आपले इथं म्हणजे वास्तव्य होणार इथं मुक्काम करणार आपण रात्रभर. आणि मग उद्याची बात उद्या जर चरा दुसऱ्या ठिकाणी भेटलं तर दुसऱ्या ठिकाणी जायचं. नाही भेटलं तर मग थांबायचं इथं. हो आता पाऊस नसल्यामुळं आमची गाडी पण एकदम स्लो मध्येच आहे. पाऊस पडल्यावर मग मग जाऊ का गाडी नका ना. एक्सप्रेस आमची एक्सप्रेस असते. आता पाऊस काय दोंडा पडतो का दोंडा लावतोय काय माहिती. हा ना. दोंड्यात दुई आदमी असतो दोंडा. हा ना. पडला तर लय दोंडा लावतो नाही तर नाही तेव्हा तर पार दोंडा पण पाडाय वाचलाय. काय मुलं या टायमाला जन्मले की त्यांचं नाव पण दोंडा ठेवते ना. हा दोंड्याच्या महिन्यात ना. हा काय झाला की बाबा काय करायचे तुला. अर्चनाला कोराच्या लागतं. मग आता तिला ठेवते गाळून. दूध हे जपून आणायला लागत डोक्या बांधलं. गाड मडक हे ठुली आता तिकडच. कारण वाटणे चालत म्हणलं कधी बिरहाड पडतं त्यामुळे मग ती काय जमत नाही तर मातीची भांडी. मातीच्या भांड्याची वाट मामाला दूधच आवडत नाही पण काय आता या तुटायच्या बेने ठेवलं खरं. दूध मी 5-6 दिवस खाय ना आता. मामांनी गाडग कसलं भारी आणलं होत पनवेल वरन. पण हे वाघवाच्या काराने त्या दोन्ही पण पोत्यात नाही इथं का सरपाणी का. बाळा उचल इकडे ठेव.
हे बघा. ती गाठाला वाडा लागायच्या दिवशी ते सकाळ पाठ आपलं नाही गावलं की तेवढं ते तेवढा फक्त एक ठेवायचं एक नाही ठेवायचं. कोंबड्या पण आता लागले की खरोडी स्वादा ह्याच्यात आहे तर व्हायचं लागलं. आणि वाघर याच्यात वाघर मामा हा ना त्याच्यात वाघर बोंबल्याचं कालवण करायचंय. त्याच्यामुळे आंधी आता वाटून घेते. ते भाजलेला आपला येसवर धन कार्याल बडी बरंच वेगळं वेगळं भाजलेलं वाटण. जरा खोबऱ्याचा तुकडा. गुढी लांब जातील परत गुढी खावायची नाही तर. हे लसूण आहे. लसूण खोबरं आणि भाजलेलं वाटण धन कार्याल. आता हे सगळे एकत्र वाटून घेणार आहे. तुम्ही पण बाणा दमरात झाला दमायचं तर काय आता. दमलं तरी पोटाला लागतंय ना. हा ना आमची पण लय मेंढराने दहीन केली तरी पोरं होती म्हणून जरा मागणी हाणली कारण कुकर सोडली होती त्यामुळे कुकर राहायचे माग. ऊन पण लागते गडीभर उभे करायचो चारायचो पाणी पाजायचो सोडल्या म्हणजे ती सावलीत लय दाबावलं. तोंड बी वाजत असत. आता या बोंबल्याला चांगल्या तळून घेतल्या. खरपूस कांदा तळून घेतलेला आता त्यात टाकून घेणार आहे मी. कांदानं बोंबील चांगलं भाजून घेतलं. आता हे वाटण वाटलेलं त्यात टाकून घेते. ते बी चांगलं त्याच्यात परतून घेणार आहे. वाटण वाटलं की आता रसा बनवायचा आहे म्हणून. नाही तर नुसती चटणी बनवायची म्हणली ना बिन वाटणाची बी भारी लागते बोंबलाची. आता हे वाटण चांगलं परतून घेतलंय. मसाले घेतलेत आपले. हे आपला घरचा तिखट मसाला, हे गोडा मसाला, हळद आणि मीठ. आता ते टाकून घेते त्याच्यात. आता थोडासा पाण्याचा शितोडा देते. पाण्याचा शितोडा देऊन चांगलं भाजून घेणार आहे मसाल्यात. चांगलं परतून घेतलं. आता पाणी ओतून घेते त्याच्यात. आता त्याला मस्त उकळी काढून घेणार आहे आणि खाली उतरणार आहे. काल मग खाली उतरलं. भाकरी केल्या जरा पोरं जेवाय घातले. पोरं मग झोपतात ना. तर आता दूध हे काढून घेतलं. चाललंय अर्चनाचं गाळून घ्यायचं दूध. आता दोन्ही वाढ एकत्र आल्याच्या नंतर दूध जरा वाढलं नाही का बाणाई. हा ती कुठली काय मेंढर ही कुठली काय मेंढर शेरड त्यामुळे थोडस आता दूध खायला वाढलंय.
आता पोरांना दूध लागतं. परत सकाळचं थोडस दही पण लावतात बाया. मग कधी दही तर चालेल ते मस्त बाकी बाणायच्या आता भाकरी. या तुम्ही बी जेवाय बसून. अरे मेंढर आहे तिथे बेराडाव त्यामुळं पुढून दिली वाघर जरा. हा ना मग ते अख्खं बिराडात काय न बाय असं पडते तर पोती बिती. हा ना खात्यात येऊन धान्य बिराडवलं त्यामुळं दिली जरा वाघर मोर अर्चनानी. आता भाकरी पण झाल्या उरागल्या मस्त बाकी बोंबलाचं कोरडेस केले. आता बाकीची सगळी जीवली पोर जीवन झोपली. पोरांना पहिल्यांदा त्यांचं मिटवायला लागतं पहिल्यांदा. हा मग झोपतात ना. माणूस मागच्या मजलीवर पुढच्या ठिकाणी आल्याच्या नंतर माणूस कटाळते पण बाण वाटायचे ठेवे कटाचे नाही तर काय. हा आता सगळंच आवरून आणायचं इथं आल्यावर पुन्हा आवरायचं. ना तेच ना संसार उचलायचा हे तांदूळ मांडायचा. मग काय तर आता बाकी सगळे जेवले ते किसन मी जेवायचं राहिलो दोघ जण. आता आम्ही मस्त बाकी दोघ जण जेवाय बसतो. या जेवायला आता बसतोय जेवाय आम्ही. बरं झालं या एक नंबर झाली. बोंबलाचं काम. बमलेत ना. हम्म. एक नंबर आहे. कोणावरून आणलेलं ना दादांनी ना. नाही मग हे इकडून तुम्ही आणलं होतं ना कुठून आणलं होतं. खारपड्या नाक्यावरून. हा पोर लवकरच जीवले. जीव वाढ टाइम झाला बिरड पडता पाणी भरता करता सरपा गोळा करता करता समजा नवीन बदलायला लागते ना. हा ना पाणी येताने तळावरून पाणी ओतून देताना तुम्हाला वाईट वाटत असेल सरपंच राहिल्या मग पण वाटत असेल की. वाडा उठायच्या दिवशी आम्ही त्या शोधावत असतो की कमी पाणी आणायचं कमी उद्या वाडा उठायचं म्हणून आज कमी सरपण नाही आणायचं. नाही अचानक वाडा कधी जातो ना आपला. मग त्या ते time होतं एकदा अचानक. तिथं नव्हता गेला आला पाणी भरलं पाणी होतं दिलं तसं होतं की मग कधी बी दुसरीला काय काळजीच्या वरती नाही तसं मग होत. कोंबड्या सोडलेल्या कोंबड्या झाल्या वाघर तिकडून. काही टाइम कोंबड्यासाठी पण वाडा ठेवावा लागतो. नाही ती काय आयडिया तू वाघर करता आता नाही आता नाही जमायचं.